हम्म चला इकडे लक्ष द्या. आपल्याला जे डिटर्मिनंट मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पाचवं चला सांगा, पाचवं काय आहे रे? काय आहे एक्झाम्पल? 4m + 6n 50 54 बरोबर आहे. 3n + 2n = 28. आता इकडे लक्ष द्या. डिटर्मिनंट मेथडनी ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस काय करायचं असतं बघा. आपल्याला याच्यातून x आणि y ची व्हॅल्यू काढायची असते फक्त, बरोबर आहे. आता हे जे दोन इक्वेशन आहेत, हे इक्वेशन काय करायचे? आपल्या लिनियर इक्वेशनशी कंपेअर करायचे, बरोबर आहे. याला म्हणायचं a1, बरोबर आहे. किंवा अगोदर काय करू आपण? इक्वेशन लिहू फर्स्ट. 4m + 6n = 54. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं, बरोबर आहे. आता हे जे 4m आहे ना, याला म्हणायचं a1, याला म्हणायचं b1, याला म्हणायचं c1. ओके. मग a1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 4. जो कोएफिशियंट असतो तो a1 ची व्हॅल्यू आहे. b1 ची किती आहे रे? 6. सगळे बोला. c1 ची किती आहे रे? 54. ओके. त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल, दुसरं इक्वेशन काय रे? 3m + 2n = 28. याला म्हणायचं a2, b2, c2. ओके. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा. आता इक्वेशन नंबर सेकंड मध्ये a2 ची व्हॅल्यू किती आहे रे? 3 आहे. b2 ची किती आहे रे? 2 आहे. आणि c2 ची किती आहे रे? किती? 28. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? x आणि y ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठी फॉर्म्युले, ते फॉर्म्युला कसं आलंय ते पण लिहून दिलेलं मी तुला. थोडं बघ, लक्षात आलं तर बघ. x = काय फॉर्म्युला आहे रे? dx/d. आता dx ची व्हॅल्यू काय आहे बघा. फॉर्म्युला असा असतो c1 b1 c2 b2 अपॉन d ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे a1 b1 a2 b2. याच्यात व्हॅल्यू टाका पुढे. आता c1 ची व्हॅल्यू किती आहे रे? c1 कुठे आहे? इथं. मग आता इथं काय करायचं? मॉड ऑफ c1 ची व्हॅल्यू किती आहे? 54. c2 ची व्हॅल्यू किती आहे रे? किती दिसते? 28. मग तिथं लिहायची खाली 28. b1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 6. b2 ची 2. ओके. अपॉन a1 ची व्हॅल्यू किती मला सांगा आता? 4 आहे a1 ची. a2 ची किती लगेच सांगा मला? 3 आहे. b1 ची किती आहे रे? 6. b2 ची किती आहे रे? 2. ओके. आता काय करायचं? यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन a × d हे असतो a. आता यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येईल रे क्रॉस मल्टिप्लिकेशन? 54 दुने 106 नसन 108 यायला पाहिजे. 108 108. आणि 28 सक किती रे? 28 सक किती? 28 5 140 येत असेल मला वाटतंय. 140 आणि 28 किती? नाही 158 बरोबर आहे ना? 168 आहे बरोबर. 168 भागिले यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. असं तिरकस गुणाकार करायचा. याचा करायचा अगोदर, नंतर याचा आणि याचा करायचा. 4 दुने 8 आणि 6 18. चला यांची वजाबाकी करा आता. वरती किती तरी 168 मधून 108 गेले किती राहिले रे? 60. निस्ते 60 राहिले असतील. 100 नाही. 168 मधून 108 गेले वजा 60 राहिले भागिले 18 मधून 8 गेले किती राहिले रे? 10 राहिले. पण कोणते 10 राहिले? -10 राहिले. आता हे जे मॉड मध्ये हे मॉड चिन्ह आहे, मॉडच्या आतमध्ये जर मायनस साइन असेल तर बाहेर आल्यावर ते काय होतं?
प्लस होतं. मग आता इथं मायनस मायनस आहे दोन्हीकडे, हे काय होईल प्लस 60/10. कितीचा भाग जाईल रे? 6 1 10 सख 10 1 10 10 सख 60. एक्स इज इक्वल टू किती आली तुमची व्हॅल्यू? 6 आली. किती? 6. आता वाय काय काढायचं आपल्याला? वाय काढायचंय. वाय साठी फॉर्म्युला इकडे लक्ष द्या मुलांना. वाय साठी काय फॉर्म्युला आहे बघा, dy अपॉन डी. काय फॉर्म्युला आहे? dy अपॉन डी. याच्यासाठी काय होता? x साठी dx अपॉन डी. आता इथं काय होतं रे? x काढायचं होतं म्हणून आपण a नाही घेतलं. आता इथं y काढायचंय म्हणून काय नाही घ्यायचं? b नाही घ्यायचं. C1 इथं आहे तसाच, C2 आहे तसाच, इथं b आहे ना, b नाही घ्यायचं. काय आहे रे? b आलेलं आहे, c आलेलं, काय नाही आलेलं? a नाही आलेलं. इथे घ्यायचं a1 a2 बरोबर. इथं भागिले हे जे खालचं आहे डी, इथं पण डी आहे आणि इथं पण डी आहे बरोबर आहे. मग हे आहे तसंच घ्यायचं. a1 a2 b1 b2 इज इक्वल टू, हा चला व्हॅल्यू सांगा. आता इथे व्हॅल्यू टाका. चला C1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 54. ठेवून द्यायचं C1 च्या जागेवर. C2 ची किती आहे रे? 28 28. ती इथं आपण पुट केली. त्याच्यानंतर A1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 4 4. A2 ची किती आहे रे? 3. चला A1 ची किती आहे आता? A1 4. A2 ची किती आहे? 3. B1 ची किती आहे रे? 6. आणि B2 ची किती आहे रे? 2. ओके, व्हॅल्यू पुट झाल्या सगळ्या. आता मी याचं खाल्ली होतं, तुम्ही समोर समोरला आहे. यांचा तिरकस गुणाकार करा. 54 गुणिले 3 किती? 54 दुने 108. 108 मध्ये 54 मिळवा. 108 मध्ये 54 मिळवा. 162 वजा 28 चौक किती रे? 8 चौक 32. 112.